नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? गंमत बघा काय आहे, सामना कोणी जिंकलाय? भारतीय संघानं. चांगलं 7 विकेट आणि जवळजवळ 8-9 बॉल्स राखून सामना जिंकलेला आहे. तरीही आणि त्याचबरोबर सुपर 8मध्ये प्रवेशही केलेला आहे आणि तरीही पहिल्यांदा वेलपेड कोणाचं म्हणावंसं वाटतं तर USA टीमचं. होय होय होय, त्याचं कारण कौतुक करायलाच लागेल अमेरिकन संघाचं, कारण त्यांनी भारतीय संघाला जी काही कौतुकास्पद लढत दिली आहे त्याच्यासाठी त्यांना वेलप्लेड म्हणणं भाग आहे. भारत विरुद्ध अमेरिका सामन्याचंच वर्णन मी तुमच्या पुढे करणार आहे, त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. भारत विरुद्ध अमेरिका. वाटत होतं हा सामना अगदी कितीही गाजावाजा केला तरी भारतीय संघाला अवघड जाणार नाही. त्यातनंही नाणेफेक जिंकलेला कॅप्टन न्यूयॉर्कच्या मैदानावरती पहिली बॉलिंग घेतो, कारण मदत बॉलर्सना खूप होते. भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मानी नाणेफेक जिंकली. पहिल्यांदा भारतीय संघाला बॉलिंग करायची संधी मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः अर्शदीप सिंगनी धुमाकूळ घातला. 2 महत्त्वाच्या फलंदाजांना त्यांनी बाद करून टाकलं. मनात विचार आला, अमेरिकन संघ कसा काय तग धरणार, आणि त्याच्यानंतर दर थोड्या अंतराने विकेट जातच राहिल्या. अर्शदीप 2 विकेट काढून थांबला नाही. 4 ओव्हर 7 रन 4 विकेट असा त्याचा स्पेल होता. अफलातून स्पेल होता. त्याला उत्तम साथ दिली हार्दिक पंड्यानी. त्यामुळे अमेरिकेकडनं 27 धावा काढणारा फलंदाज सर्वात जास्त धावा करणारा ठरला. दुसरा फलंदाज 24 धावा करणारा होता. याचा अर्थ काय तर कुठल्याच अमेरिकन फलंदाजाला मोठी खेळी उभारता आली नाही किंवा भारतीय गोलंदाजांनी ती उभारून दिली नाही असंही म्हणता येईल. 110 धावा त्यांना जमा करता आल्या. कागदावरती 20 ओव्हरच्या मॅचमध्ये 110 धावा भारतीय फलंदाजी पुढे अवघड अजिबातच नव्हत्या. परंतु या मैदानाची खासियत हीच आहे की इथे भारतीय संघाने 119 धावा पाकिस्तान विरुद्ध डिफेंड केलेल्या होत्या आणि त्याचबरोबर अमेरिकन संघाने सुद्धा भारतीय फलंदाजांना 1000 प्रश्न विचारले. अर्थात त्यांना विकेटनी साथ दिली, परंतु भारतीय संघाला जे प्रश्न विचारले त्याच्यासाठी कारणीभूत होती त्यांची टिच्चून गोलंदाजी. कारण ती करत असताना त्यांनी नेम धरून विकेटवरती मारा केला. एकच गडबड त्यांनी केली, त्या अँक्सायटीमध्ये ओव्हर रेट एवढा कमी ठेवला की मोक्याच्या क्षणी भारतीय संघाला 35 धावा नाही करायच्या होत्या तर 30 धावा करायला लागल्या, कारण 5 धावा दंड बसला अमेरिकन संघाला, ज्याचा फायदा भारतीय संघाला झाला. म्हणून भारतीय संघाने विजय मिळवला का? अजिबात नाही. कारण सूर्यकुमार यादवनी मिळालेल्या जीवदानाचा गंमत बघा. ज्या सौरभ नेत्रावळकरनी पहिल्या ओव्हरमध्ये 0 धावांवरती विराट कोहलीला बाद केलं, ज्या सौरभ नेत्रावळकरनी दुसऱ्या त्यांनी टाकलेल्या ओव्हरमध्ये रोहित शर्माला बाद केलं, त्यांनी अत्यंत क्रुशियल क्षणाला उंच उडालेला झेल सूर्यकुमार यादवचा सोडला आणि त्यामुळे त्याचा फायदा घेत सूर्यकुमार यादवनी शिवम दुबेसह 67 धावांची भागीदारी केली. ही मौल्यवान भागीदारी होती. एक लक्षात घ्या, सूर्यकुमार यादव म्हणजे 22 बॉल 50 धावा, 32 बॉल 50 धावा. आपल्याला कल्पना आहे, कारण तो 360 डिग्री प्लेयर आहे. या विकेटवरती तसं करणं शक्य नव्हतं, कारण ऋषभ पंत बोल्ड होताना बॉल सरपटी गेला. नवजोत सिंग सिद्धू जसं म्हणतो की बॉल जो था सरपटी गया, इसका मतलब विकेट की पप्पी लेते हुए चला गया. खरंच तसं झालं. त्यामुळे मागं खेळताना थोडीशी धास्ती वाटत होती, आडवं खेळताना थोडीशी धास्ती वाटत होती. आणि त्यावेळेला 7 ओव्हरमध्ये 49-51 धावा असं समीकरण असताना शिवम दुबे सूर्यकुमार यादवनी आपलं डोकं शांत ठेवलं, योग्य संधीची वाट पाहिली आणि नंतर मग 18व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवनी एक समोर सिक्सर मारली, एक त्याचा पडत जसा तो मारतो असा शॉट, तशी बाउंड्री मारली. त्या ओव्हरमध्ये 15 धावा जमा केल्या आणि सगळ्या गोष्टी बदलल्या. भारतीय संघाचा विजय शक्य झाला, सुकर झाला आणि 7 विकेटचा विजय, 7-8 बॉल राखूनचा विजय असा भारतीय संघाच्या हाती पडला. 3 सामने 3 विजय, भारतीय संघ सुपर 8मध्ये गेलेला आहे. तरीही कौतुक. सगळेजण आज गंमत बघा, 30,000 प्रेक्षक मैदानावरती मॅच बघायला आले होते. अफलातून वातावरण होतं. शर्ट घातला होता इंडियन टीमच्या, हातात फ्लॅग होता अमेरिकेचा. याचा अर्थ काय होता
इथल्या प्रेक्षकांना आज दोन्ही संघांना पाठिंबा द्यायचा होता. कुठलाही संघ जिंकला तरी आमचा संघ जिंकला, अशा त्यांच्या भावना होत्या. हे बघायला खूप मजा आली, कारण आज आवाजी पाठिंबा दोन्ही संघांना मिळालेला आहे. दोन्ही संघांच्या खेळाचं कौतुक झालेलं आहे आणि समाधानी अंतःकरणाने आनंदी चेहऱ्याने प्रेक्षक आत्ता मला जाताना दिसत आहेत. कारण एकीकडे अमेरिकन संघ हरलाय पण त्यांनी उत्तम लढत दिली आहे, दुसरीकडे भारतीय संघ जिंकलाय, त्यांनी सुपर 8मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे सगळ्या अर्थाने आनंदी वातावरण आहे. मी तर म्हणेन भारतीय संघाने अडचणीतनं मार्ग काढला. हे विकेट, हे ग्राउंड T20 क्रिकेट खेळण्यासाठी एवढं भन्नाट नव्हतं. खास करून इथलं विकेट हे खूप चॅलेंजिंग होतं. या विकेटवरती पाकिस्तान विरुद्धचा विजय आणि आजचा अमेरिकन संघावरचा विजय हा कमी लेखता येणार नाही. त्यामुळे भारतीय संघाचं पाऊल पुढे पडलेलं आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? सौरभ नेत्रावळकरनी टाकलेल्या त्या 2 स्पेलमध्ये त्यांनी जी विकेट काढल्या रोहित शर्मा, विराट कोहलीची, तुम्हाला काय वाटतं? सूर्यकुमार यादवच्या आजच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिवम दुबे 2दा नापास झाला, लगेच आपण टीका करायला लागलो. आज त्यांनी समंजस खेळी केली. तुम्हाला काय वाटतं? भारतीय संघानं सुपर 8मध्ये प्रवेश केलेला आहे. मला आनंद झाला आहे. तुम्हाला आनंद झाला आहे की नाही माझ्या एवढा? मला नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.